अमरावती महानगरपालिकेत भाजपची सत्ता येण्यासाठी महायुती म्हणून जे पक्ष वेगवेगळे लढले ते सगळे एकत्र येणं आवश्यक आहे। माझ्यासोबत या सगळ्या प्रकरणावर बोलण्यासाठी राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे आहेत आणि ज्यांच्यावरती जबाबदारी होती अमरावतीची भाजपचे नेते। असं काय सांगाल, अशी परिस्थिती मुळात का उद्भवली? सत्ता तुमच्याकडे आहे, आकडे आहेत, पण ते सगळे विखुरलेले आहे महायुतीमध्ये। ह्या लोकांनी मॅन्डेटच असा दिला आहे की महायुतीच्या सगळ्यांनी एकत्र यावं आणि अमरावतीचा विकास करावा, अमरावतीला सुरक्षित ठेवावी. आणि खरं जर पाहिलं तर 45 वरून 25 आलेलो आहोत. त्याचं आम्ही चिंतन करणार आहोत, त्याचा आढावासुद्धा घेणार आहोत. आमच्या काही चुका झाल्या असतील त्यावरही पुढे तोडगा काढला जाईल. परंतु एक सातत्यानं मी प्रचारामध्येही बोलून दाखवलं, आताही बोलून दाखवतो की जो कोणी भारतीय जनता पक्षाचा नेता असेल त्यांनी कुठेही संभ्रमाचं वातावरण निर्माण करू नये. ही जनतेची आणि कार्यकर्त्याची अपेक्षा असते. कारण मुख्यमंत्री महोदयांचे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचे किंवा पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे युतीमध्ये असताना सर्वांशी चांगले संबंध असतात. परंतु ते संभ्रमाचं वातावरण निर्माण केल्याने कधी-कधी फसगत होते. तशी फसगतसुद्धा भारतीय जनता पक्षाची आणि त्यांच्या कार्यकर्त्याची झालेली आहे. आणि त्या संदर्भात काही उमेदवारांनी सुद्धा प्रदेशाध्यक्षांकडे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांकडे तक्रार केलेली आहे. निश्चितपणे या गोष्टीचाही विचार करायला पाहिजे. याची पुनरावृत्ती होता कामा नये. हे साहजिकच एक कार्यकर्ता म्हणून माझं सुद्धा मत. सर, 25, 15 आणि अजित पवारांचा पक्ष, हे सगळं समीकरण येणार कसं एकत्र? अजून महापौराची सोडत निघायची आहे. अजून एकमेकाचं तोंड अजून पाहिलेलं नाही. आणि त्याच्यानंतर आता पुढच्या 2-3 दिवसामध्ये ज्या काही घडामोडी होतील, परंतु एवढं मात्र नक्की आहे की अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हावा, ही मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आहे. अमरावतीला विकसित आणि सुरक्षित ठेवण्याची आहे. त्या दृष्टीनं प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या माध्यमातून मार्ग काढले. तर शेवटचा प्रश्न असा आहे, अमरावतीचं राजकारण जे आहे, दक्षिणेतल्या राज्यामध्ये जसं जसं राजकारण होतं तसं काहीसं अमरावतीमध्ये राजकारण आहे। एकाच पक्षामध्ये राहून सगळे नेते मंडळींचे वाद आहेत। नवनीत राणा असतील, प्रवीण पोटे असतील, तुम्ही असाल, बच्चू कडू आणि वगैरे सगळे तुमच्या महायुतीतले एकत्र होते, सगळे वेगवेगळे झाले, वेगळे लढले। त्यामुळे अमरावतीमधलं हे सगळं राजकारण हे कुठल्याच स्तराला आता पोहोचलेलं आहे। आता MIMचा धोका आहेच तुम्हाला? एम-आय-एमचा धोका तर मी सातत्याने सांगतो. कारण की मागच्या वेळेला खासदारकीच्या निवडणुकीमध्ये म्हणजे जेव्हा नवनीत राणा उभ्या होत्या 40,000 मतांनी काँग्रेसची सीट समोर होती. आणि आताही तेच झालं. त्या एरियामध्ये एम-आय-एमचे नंतर काही काँग्रेसचे लोक जास्त प्रमाणात निवडून आले. आणि अमरावतीला तो धोका डेमोग्राफिक पॅटर्न म्हणजे लोकसंख्येचं प्रमाण बदलल्यामुळं निश्चितपणे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्या एरियामध्ये 62% ते 65% मतदान झालं. आणि जो हिंदूबहुल एरिया आहे, विवेकानंद कॉलनी, कवरनगर, राजापेठ, अंबापेठ या एरियामध्ये 48% पासून 52% पर्यंत झालं. मतदानाचं प्रमाणसुद्धा कमी झालं. आणि संभ्रमाची परिस्थितीसुद्धा म्हणजे ज्याला बटेंगी म्हणतो, ते बटेंगीची परिस्थिती आपल्याच लोकांनी निर्माण पण केली. तुम्ही नेते मंडळी बटलेले आहेत सगळे, ते एकत्र कसे नाही येणार? व्हायला नको होतं, असं व्हायला नको होतं. पण त्यामध्ये काही प्रत्येकाचं 2 पावलं पाठीमागे येणं आवश्यक होतं. ते येणं झालं नाही. आणि अ, आता कुटुंबाला जास्त प्राधान्य दिलं गेलं असेल, असंही काही असू शकतं. त्या सगळ्या गोष्टीचा परिपाक हा झाला की 45 वरून 25 वर आलं. परंतु हा हा आम्हाला धडासुद्धा आहे. आणि एवढं नक्की आहे की पुढच्या काळामध्ये अशी संभ्रम होऊ नये, फसगत होऊ नये आणि सर्व नेत्यांनी एकजुटीने राहावं, यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि पालकमंत्री बावनकुळेजी यांच्यामार्फत निश्चितपणे मार्ग निघेल असा मला विश्वास आहे. धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।